दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जालना बसस्टँड रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज इथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली असता दिनांक 20 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला। यावेळी मोक्ष लॉजचे मालक सचिन नंदू पवार वय 30 राहणार वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना व मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव राहणार खरपुडी तालुका जिल्हा जालना यांच्यासह वैष्णवी लॉजचे मॅनेजर कैलास रतनकुमार वय 30 राहणार सावा तालुका जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान हल्ली मुक्काम वैष्णवी लॉज जालना तसंच ग्राहक पंकज भाऊसाहेब निकाळजे वय 25 वर्ष राहणार जामवाडी तालुका जिल्हा जालना तुषार हरीश बत्रा वय 24 वर्ष राहणार परतूर रोहित संजय बोर्डे वय 26 वर्ष राहणार जामवाडी असं 7 जण पथकाच्या हाती लागले। अधिक चौकशीत या दोन्ही लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी तिथून 13 पीडित महिलांची सुटका केली। त्यातील 6 जणी पश्चिम बंगालच्या, 3 आसामच्या तर 4 छत्रपती संभाजीनगरच्या होत्या। पोलिसांनी या ठिकाणाहून 81,750 रुपयांची रोकडसह साहित्य जप्त केलं असून ताब्यातील 7 जणांवर सदर बाजार पोलिसात महिलांच्या अनैतिक व्यापारात प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक श्रीमती जानवी शेखर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमावाप्र कक्षाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक रवी जोशी, उपनिरीक्षक संजय गवळी तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक गुगे, अक्रूर धांडगे, शुभम राठोड, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, चित्रा चव्हाण व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी कामगिरी केली। विलास हिवाळेसह राजेंद्र निकम, दक्ष पोलीस न्यूज, जालना।